महाराष्ट्रामध्ये, मी महाराष्ट्राची गोष्ट करतो, महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा आहे, पहिला क्रमांकाची राजभाषा. मुळात मराठी सक्तीची करा आधी. आधी आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची, या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे. अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही. कागदावर झाली असेल सरकारी. उद्योग, व्यवसाय, नोकरी, संवाद ह्याच्यात ती सक्तीची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मराठी माणसाला इथे स्थान राहणार नाही. भारतीय जनता पक्षाचे लोक येतात प्रमुख, घाटकोपरला जातात, घाटकोपरला भाषण करतात. ती घाटकोपरची भाषा गुजराती. अन्य कुठेतरी जातात, इकडली भाषा अमुक अमुक अमुक. मराठी विषयी कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का? कधीच नाही. याचं कारण या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचं योगदान नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमा प्रश्न असेल, आताही तिकडे बेळगावामध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होतो आहे. कधी इकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तोंड वर केलंय का त्यांचं? नाही. पण आता हिंदी लादतायत. हिंदीला देशामध्ये, मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये म्हणतो, विरोध असण्याचं कारणच नाही. हिंदी या देशातली एक संवाद भाषा आहे. जरी त्याला घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहांचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाहीये. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, खास करून मुंबई, जी हिंदी सिनेसृष्टीचं प्रमुख ऊर्जा आहे, जिथून हिंदी सिनेमा बनतो, जिथे हिंदी भाषेचा उगम होतो, तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करताय? या महाराष्ट्रातून, या मुंबईतूनच हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, हिंदी नाटक हे इथे आहे. या शहरात आणि या महाराष्ट्र. पृथ्वी थिएटर कुठे आहे? इतर कुठल्या भागात आहे का? या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे, उत्तर भारतीय भवन आहे ना. कोणी विरोध केलाय का? मग आमच्यावर का लादता? जिथे नाही तिथे लादा. लादूही नका, सक्तीची करू नका. हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा. केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत, आम्ही त्याच्यावर काम करतो. आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये हिंदीविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था, प्रेम आहे. कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, संवाद भाषा आहे. पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लादता? हिंदी यायला पाहिजे, पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूल असेल, CBS बोर्ड असेल, प्राथमिक, माध्यमिक, सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे. तेवढी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याची? ते करावं. नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का? अजून केलेली नाही. ते करा आणि मग इतर भाषांवर बोला. काळामध्ये भाजपसोबत युती होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही. मला असं वाटतं मुंबई आणि ठाण्यामध्ये युती नक्कीच होईल असे निलंबोरे म्हणाले. बघा, मला त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी. एक लक्षात घे. दुसरं असं आहे की हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक. हे नाटक आहे. कुठला तर एक पक्ष हिंदीची मागणी करतो, मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाजी पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे
उठले कधी, लिहिलं कधी? एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्वीट येत आहे. बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्वीट तयार करून आलं होतं. इतकी तत्परता असू शकते का? मराठीविषयी प्रेम आहे ना आम्हाला, पण दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही, पण लादू नका. विद्यार्थ्यांवरती हे ओझं लादू नका, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही. ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो, आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले, हिंदी गाणी तयार झाली, ती जगभरात गाजतात. आम्ही गुणगुणतो, आम्ही सिनेमे पाहतो. आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय? शिकवू नका आम्हाला तुम्ही, गुजरातला शिकवा. माणसाचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत. ते ठीक आहे हो, ते कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात? कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता? काय ते ठरवा, काय ते ठरवा तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका, कळलं? हा. नाशिक दगडफेक प्रकरणी जे आता संशयित आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक जण असल्याचा संशय व्यक्त केला जातो. नाही, संशय व्यक्त केला जातोय ना, कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना. कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल. शेवटी सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचा आहे, यंत्रणा तुमची आहे. तुम्ही कुठे कनेक्शन लावाल? बोला. रणजित कासलेला अटक झाली. रणजित कासले म्हणणं आहे की बापाचे झाले नाही, आमचे काय होणार, आम्ही तुमचा वाद तोड़ना नहीं। सर हिंदी में हिंदी जो भाषा है उसको कंपलसरी कर दिया गया है। कल देवेंद्र फडणवीस के इस बारे में बयान दिया, क्या लगता है कि पहले देखिए देवेंद्र फडणवीस जी है मुख्यमंत्री, वो अपनी राजनीति भाषा के आड़ में करना चाहता है। सबसे पहले वो अपने आप को समझ लेना चाहिए कि मैं महाराष्ट्र राज्य का मुख्यमंत्री हूँ और यहाँ की राजभाषा मराठी है। सबसे पहले महाराष्ट्र में मराठी जो है वो सख्त करो कि मराठी कंपलसरी करो, वो अब तक नहीं है। सिर्फ एक आदेश निकाल के सरकार का मराठी कंपलसरी नहीं हो सकती। मराठी यहाँ नंबर 1 भाषा है, राजभाषा है, हमारी मातृभाषा है। सबसे पहले मराठी को वो दर्जा मिलना चाहिए। वो अभिजात भाषा का दर्जा देने से ज्यादा कुछ होता नहीं। नौकरी, उद्योग, व्यवसाय, आर्ट, उसमें मराठी का सम्मान रहना चाहिए। उस बारे में कुछ करो, बाद में दूसरी भाषा। और बात रही हिंदी की, भैया हिंदी हमको सिखाने की जरूरत नहीं है, खास करके महाराष्ट्र को। जिस मुंबई शहर में देश का सबसे बड़ा हिंदी फिल्म इंडस्ट्री है और यहाँ से हिंदी गाने, हिंदी फिल्में, हिंदी स्क्रिप्ट बनी जाती है, हम सब हिंदी गाने गुनगुनाते हैं, हम हिंदी फिल्में देखते हैं, हमें आप क्या हिंदी सिखाओगे भाई? एजुकेशन में, शिक्षा में ये आप जबरदस्ती नहीं कर सकते, आपको ये पढ़ना है या नहीं पढ़ना है। जरूर हिंदी को राष्ट्रभाषा का दर्जा है और हिंदी का सम्मान रहना चाहिए, सभी भाषाओं का सम्मान रहना चाहिए, चाहे राष्ट्रभाषा हो चाहे रीजनल भाषा हो, सबका सम्मान इस देश में रहना चाहिए। हिंदी की जरूरत जहाँ है वहाँ आप वो फोर्स कर सकते हो। तमिलनाडु में करो, केरल में करो, आंध्र में करो, वहाँ करिए ना, आपको किसने रोका है? हैदराबाद में करिए, हाँ, तेलंगाना में करिए, नॉर्थ ईस्ट में करिए, जम्मू कश्मीर में करिए। जहाँ नहीं है हिंदी वहाँ करिए। यहाँ हिंदी तो पहले से चल रही है, तो अभी पढ़ने लिखने में या एजुकेशन सिलेबस में वो तो स्टूडेंट के ऊपर छोड़ दीजिए ना, उनको क्या करना है क्या नहीं करना है। जो त्रिभाषा सूत्र है उसमें सबसे पहले हमारी मातृभाषा रहेगी मराठी। आप मराठी के ऊपर बात नहीं करेंगे। यहाँ मराठी का दर्द इतना अपमान हो रहा है। अब बीजेपी का नेता क्या घाटकोपर में जाता है और कहता है यहाँ की भाषा गुजराती है। क्या किया देवेंद्र फडणवीस ने? ऐसे हर जगह पे जाएंगे, यहाँ की भाषा सो एंड सो है, धारावी की भाषा अलग है। आप एक सुर में कहिए महाराष्ट्र की भाषा, मुंबई की भाषा मराठी है। बाद में हिंदी की बात करो, बाद में अंग्रेजी की बात करो, बाद में उर्दू की बात करो। यहाँ तो स्कूलों में गुजराती पढ़ाई जाती है, तेलुगु पढ़ाई जाती है, कन्नड़ पढ़ाई जाती है और देश के बहुत से प्रांतों में मराठी पढ़ाई जाती है। आप पहले अभ्यास करिए, संशोधन करिए, रिसर्च करिए और बाद में ये सब प्रस्ताव लेकर आइए। देखिए बाला साहब की भाषा है ये कॉपी कर रहे हैं सब लोग। आप हिंदू है तो आपको किसने देखा है खोलकर आप हिंदू है या नहीं है?
कोई जरूरत नहीं, हम हिंदू है। ठाकरे नहीं हिंदू हो गए तो और कौन हिंदू हो गए भाई? हाँ, क्या है हिंदू? हम हिंदू है बोलने की जरूरत नहीं है, ये देश हिंदू है। ये नौटंकी है ना राजनीति की, बंद करिए। ये वहां से स्क्रिप्ट आता है सागर बंगले से या एकनाथ शिंदे के। वो परसों एकनाथ शिंदे आए थे ना आमरस पूरी खाने को। हाँ, तो ये नया पूरी भाजी खा लिया कैफे में। देखिए, आप पहले जनता को बताइए आप क्या है। आप दर दिन एक नया शगुफा छोड़ते हो, मैं ये हूँ, मैं वो हूँ, मैं हिंदी हूँ, मैं मराठी हूँ, मैं हिंदू हूँ। कितने बार आप कपड़े बदलोगे, लिबास बदलोगे? एक बार बदल दो, नहीं तो निकाल दो सब। ये जो है दो लोग, फडणवीस और एकनाथ शिंदे, ये आपको नंगे कर रहे हैं दर दिन आकर। आपका कोई खुद का राय है क्या? नहीं। जब कोई बीजेपी का नेता आता है दूसरे दिन आपकी भूमिका बदल जाती है। जब कोई एकनाथ शिंदे वाला आदमी आता है आपकी भूमिका बदल जाती है। उससे लोग आपकी मजा ले रहे हैं, लोग मजा कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं, एंटरटेनमेंट हो रहा है। ये ठीक नहीं है किसी भी पार्टी के लिए। मैं किसी पार्टी का नाम नहीं ले रहा हूं। ये महाराष्ट्र है, यहाँ सबसे पहले मराठी चलेगी, चलती आई है। उसके लिए हमने शहादत दी है मराठी के लिए। 160 हमारे लोग शहीद हो गए हैं। बाद में और भाषा की बात करिए, लेकिन मैं बोलता हूँ महाराष्ट्र में हिंदी पहले से चलती आई है। अब देखिए, हमारा विदर्भ है, एक जमाने में मध्य प्रदेश का प्रांत था, वहाँ हिंदी लोग बोलते हैं। मराठवाड़ा में लोग हिंदी बोलते हैं क्योंकि वो हैदराबाद से जुड़ा था। मुंबई में हिंदी फिल्में चलती है, फिल्में बनाते हैं लोग। सबसे ज्यादा इंडस्ट्री हिंदी की वहां चल रही है। मैंने कहा ना, यहाँ हिंदी थिएटर चलता है, यहाँ हिंदी थिएटर चलता है। यहाँ उत्तर प्रदेश हिंदी भाषा के भवन हम बनाए हैं भाषा का सम्मान करने के लिए। आप हमको क्या हिंदी पढ़ा रहे हो भाई? हम आपको पढ़ाएंगे हिंदी। ये यूपी वालों को, बिहार वालों को हम हिंदी पढ़ा सकते हैं, इतना हमारा हिंदी अच्छा है। राज ठाकरे यांनी काल एक निवेदन काढलं, यात ते असं म्हणत आहेत की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. कोण खपवून घेत आहे? हे तुम्ही हे देवेंद्र फडणवीसना सांगा। हे त्यांचं जे नाटक चाललंय ना, हे तुमची अशी संगनमत आहे ना, की तुम्ही त्यांना परत एकदा बोलवा चहाला कॅफेत तुमच्या। काल एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ आले कॅफेत आणि लगेच दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट उठले कधी, लिहिलं कधी, काय म्हणजे आहे की नाही? काय म्हणजे आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण लिहिणारे लोक आहोत राव। मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा। मराठी या राज्याची राजभाषा आहे। तिच्या अंगावर भरजरी वस्त्रच पाहिजेत आणि तिच्या अंगावर राजमुकुटच हवा। हिंदी या देशात राहणार, मी देशाची गोष्ट करतो। राष्ट्रभाषेचा दर्जा आहे, आम्ही राष्ट्रभक्त आहोत। हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण, हे राजकारणापुरते धंदे आहेत। उद्या त्यांना कोणी सुपारी दिली अन्य कोणाला, ते म्हणतील नाही उर्दू पण चालेल, हे सगळे सुपारीचे कामं असतात। आम्हाला माहिती आहे ना, या महाराष्ट्राला माहिती आहे आपण काय आहोत ते, आणि महाराष्ट्र असं स्वतःला लादून घेणार नाही आणि कोणत्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही। इतकी वर्ष झाली, खूप प्रयत्न झाले। तुम्ही ह्याच्यावरती नाही बोललात की फडणवीसांचे एक नेते भैयाजी जोशी घाटकोपरला गेले आणि म्हणाले या भागाची भाषा गुजराती आहे, त्याच्यावरती रिॲक्ट झाले का कोणी? भाषा गुजराती आहे म्हटले, जिथे जातात त्या भागाची भाषा महाराष्ट्रात वेगळी असू शकते का? या महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार आणि संस्कृती मराठी आहे आणि ती मराठीच राहणार। शिवसेना त्यासाठी स्थापन झाली, त्यासाठी आमच्याकडे कोणी चहा पानाला येऊन आमरसपुरी खायची गरज नाही। आम्ही त्यांना ठणकावून सांगू। महापालिका निवडणुका आहेत लवकरच, हा महापालिका निवडणुकीचाच डाव चाललेला आहे। देवेंद्र फडणवीस वगैरे जे लोक आहेत, यांना मराठी भाषेविषयी किंवा हिंदी भाषेविषयी प्रेम असण्याचं कारण नाही। एकनाथ शिंदेना तर मास्टर लावावा लागेल हिंदीचा, बरं का? बरं, त्यांनाही मान्य आहे का एकनाथ शिंदे ज्या सरकारमध्ये आहेत आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती मराठीविषयी? होती ना? मग तुम्ही फडणवीसांची भूमिका मान्य करताय का? एसएनसी वाले यादी सांगा हिंदीविषयीची। एसएनसी वाल्यांनी फडणवीसांच्या भूमिकेला मान्यता दिली आहे का? आम्ही देत नाही आहोत। ही आमची ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या त्रिसूत्रीला विरोध करते। आधी मराठी सक्ती नाही, आम्ही हिंदी शिकलेलो आहोत। आम्ही पार्लमेंटमध्ये हिंदीतूनच कटाक्षानं बोलतो।
इंग्रजीचाही आम्ही आधार घेत नाही. माझं तुम्ही भाषणं पहा आमच्या लोकांची. आम्ही ठरवलंय देशाच्या राजधानीमध्ये हिंदीतूनच बोलायचं. राष्ट्रभाषेचा दर्जा त्या भाषेला आमची भाषा आहे, आम्ही त्यात बोलू. हे जे आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना खूप अभ्यास करावा लागेल अजून त्या लेवलला येण्यासाठी. स्पेसिफिक प्रश्न हा आहे की महापालिका निवडणुका आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकारण होते आहे. हे राजकारणच आहे. प्रांत अस्मिता अहो इथे बघा लोकसभा विधानसभेमध्ये त्याने हिंदू मुसलमान केलं. आता महापालिका निवडणुकीत ते प्रांतवाद करतील, भाषावाद करतील. ही त्यांचं काम आहे. आणि आपल्याकडे राजकारणामध्ये काही सुपारीबाज लोक आहेत, ते असे विषय घ्यायचा प्रयत्न करतात. पण मराठी जनता सुज्ञ आहे. आम्ही अजिबात हे लादू देणार नाही. भाषा शिकण्याविषयी कोणावर बंदी नाही. आपण परकीय भाषा शिकतो ना, फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, रशियन शिकतो भाषा शिकायला. आपण भाषाप्रेमी आहोत लोक सगळे. विनोबा भावेंना 17 भाषा येत होत्या, 24 भाषा येत होत्या. नरसिंहरावांना 14 भाषा येत होत्या. येते ना. काही लोकांना आपली मातृभाषा नीट येत नाही. चला, थँक्यू. बीडमध्ये एका वकील महिलेला विषय आहे. बीडमध्ये एका वकील महिलेला मारहाण झालेली आहे. तिथल्या सरपंचांनी मारहाण केल्याचा आरोप होता आहे. प्रचंड मारहाण आहे. सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना, त्याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न विचारा. बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे. बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या. पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत. त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. एवढं तुम्ही सांगतो. एक महत्वाचा विषय आहे. अमित शहा यांनी नुकताच रायगड दौरा केला आणि त्या दौऱ्यातला एक प्रसंग आहे ज्याची सध्या भाजपमध्ये खूप चर्चा आहे. रायगड दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळावर अमित शहा नतमस्तक झाले. मुख्य कार्यक्रम आटपला. त्यानंतर अचानक अमित शहा भावविशेष झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात हातात घेऊन कोणतीही सुरक्षा न घेता अमित शहा पुन्हा स्मृतीस्थळावर गेले आणि तिथे 5 मिनिटं शांत बसून राहिले. हे काय सुरू आहे हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेलाही कळत नव्हतं आणि सर्व उपस्थितही अवाक झाले होते. एवढ्या गर्दीत अमित शहा फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेऊन ते शिवरायांच्या चरणी 5 मिनिटं वेगळे का बसले असावेत याबद्दल सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. नाही, ते एक नवीन बेबंदशाही नाटक त्यांनी जे तयार केलेलं आहे, बेबंदशाही. त्या बेबंदशाहीचा हा एक पार्ट आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.